हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। आणि आज आहे 14 नोव्हेंबर, सो आज आहे बालक दिन आणि बालक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। तुमच्या मुलांना पण खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा व्लॉग असणार आहे आपला रुटीन व्लॉग, तर चला तर सुरुवात करूया। सो सकाळ झाली आणि सकाळचा चहा तर आपल्या सर्वांचा फेवरेट आहे, तर मी सकाळी उठल्याबरोबर चहा ठेवलाय। अंघोळ वगैरे झालेली आहे माझी, सकाळी उठल्याबरोबर अंघोळ करते, नंतर चहा ठेवते। सो चहासाठी मी आता आलं कुटते आणि हे आपलं आलं आहे, तर चहा थोडासाच बनवला आहे। आमच्या घरी आलेले पाहुणे म्हणजे माझे सासू सासरे गावाला गेले आहेत कालच, सो आता आम्ही आता चौघेच। तर आता पीठ मळते, शावला शाळेत जायचं आहे, त्यांच्या शाळेमध्ये आज बालक दिन साजरा होणार आहे, तर त्यासाठी चपाती करते। पण तिला तर चपात्या नको आहेत, त्यांच्या शाळेमध्ये आज खाऊ भेटणार आहे, आज त्यांचा डे आहे स्पेशल मुलांचा, सो त्यांच्यासाठी खाऊ असणार आहे। तर ती बोलली मला चपात्या नको, पण आमच्यासाठी करून घेते। चपात्या झालं की आपलं सर्व काम झाल्यासारखं वाटतं, नाहीतर मोठं काम आपलं अपूर्ण आहे असं वाटतं। तर मस्तपैकी माझी चहा तयार झाली आहे आणि आता मी मस्तपैकी चहा घेते। आता चहा घेतल्याशिवाय काय आपला दिवस पूर्ण होत नाही, आणि सकाळी उठल्या मला चहा लागतो, नाहीतर एकदम असं आळस असल्यासारखं वाटतं आणि चहा पिल्यानंतर एकदम तरतरी येते। तर मी माझा चहा घेते आणि बाकीच्या कामाची सुरुवात करते। आणि आमची छोटी उठलेली आहे आणि आता ती रडते, सो मी चपात्या करायला घेतल्या होत्या पहिलेच, पण ती उठल्यामुळे बंद करून ठेवू लागल्यास आणि तिला घेतलं आणि आता परत आले। सो माझ्या चपात्या करून घेते, जास्त चपात्या नाही, 8-10 चपात्या पटापट करून घेते। लास्टची चपाती चपात्या बनवून झालेल्या आहेत, आता जरा थंड करत ठेवते त्या। आणि त्यांना खायला दिले, त्यांना इडली आणि मेंदू वडे घेतले होते, शावला हवे होते, तर खूप दिवसापासून वाट बघत होती पण तिला काय भेटले नाही, तर आज तो आलेला इडलीवाला, तर त्याच्याकडून तिने घेतले आणि दोघी जणी खात आहेत। सो बाबूसाठी घेतली होती इडली, पण तिला नको इडली, तिला पण मेंदू वडेच हवे होते, पण आता ती जबरदस्तीने भरवते तर ती खाते। दोघींचं तिथे खाणं चाललंय, जास्त पटत नाही दोघींचं, पण असं कधीतरी असतं। आणि मी उरलेली भांडी आणि चहाची वगैरे होती, चपातीची वगैरे ती पटकन घासून घेते, तोपर्यंत त्यांचं खाऊन होईपर्यंत। आणि मग त्यांना आंघोळ वगैरे घालायची, शाळेची 6:30 वेळ होईल, तर तोपर्यंत पटकन ही भांडी घासून घेते आणि कपडे वगैरे आता धुवून घेते पटकन। मशीनला नाही लावणार, मशीनला सुकवून ठेवेन। आणि शाळेचे 6:30 वगैरे होते, त्याच्यामुळे मी हाताने धुतले आणि मशीनला सुकवून घेतले। सो आता दोघींना आंघोळ घातली आहे आणि दोघींची तयारी। आणि शाळेमध्ये आज रंगी ड्रेस घालायचा आहे, डान्स वगैरे आहेत बोलत होती, तर तिला दुसरा नवीन ड्रेस घातलाय, तर तिला पण नवीन ड्रेस घालायचा होता, तर सो तिने पण नवीन ड्रेस घातला आणि सगळ्यांना सांगत फिरते की माझा बर्थडे म्हणून छोटी। आणि शाळेची तयारी करते मी, शाळेची तयारी झालेली आहे, केस वगैरे विंचरले, सो थोडीशी तयारी केली। आणि रंगीत ड्रेसल्यावर मुलांना जरा खूप हौस असते शाळेत जायची, नाहीतर अदर दिवशी तर एकदम तोंड वाकडच असतं, पण आज एकदम स्वतःहून उठून कधी जायचं म्हणून बोलत होती। तर तुम्ही बघू शकता तयारी झाली आहे। आणि ही तर कपडे घालून अशीच पडाली, तिने काय पावडर वगैरे लावला नव्हता, सो तिची पण तयारी केली। आणि ती सारखी बाहेर पडत सगळ्यांना सांगायला माझा बर्थडे आहे या। आणि शाळेची तयारी झालेली आहे, आता शाळेत सोडून येते तिथपर्यंत रिक्षापर्यंत। आज दप्तर वगैरे जास्त न्यायचं नाही आहे, 3-4च पिरियड होणार आहेत, नंतर काय कार्यक्रमच असणार आहे, डान्स वगैरे मुलांचा, काय गेम्स वगैरे आहेत बहुतेक। तर ती टाइम टेबल प्रमाणे बघत होती, म्हणलं उरलेल्या वह्या काढून ठेव। आणि टिफिनमध्ये एक बनानाच दिलाय, कारण की शाळेमधून खाऊ भेटणार आहे त्यांना, आणि तिने ऑलरेडी खाल्लंय आता, सो तिला काही जास्त दिलं नाही आहे। आणि आता तिची तयारी झालेली आहे आणि आता मी तिथे सोडून येते तिला, आणि ती आधीच पडाली आहे पुढे। आणि इकडे बघा पोज बघा, सोडून येते आणि येता येता भाजी पण घेऊन येते। तर मी आली आहे तिला सोडून आणि भाजी घेतली, टोमॅटो नव्हते माझ्याकडे, टोमॅटो घेतले आणि वांगी घेतली, हिरवी वांगी आमच्या गावाकडे भेटतात तशी होती, मस्त एकदम कोवडी आणि एकदम ताजी, तर ती वांगी घेतली। आणि टोमॅटो पण बघा किती मस्त लाल लाल कलर आहे। आणि मला पालकची भाजी खूप दिवसांनी दिसली, भाज्या खूपच महाग आहे तिकडे पालेभाज्या,
आणि टोमॅटो पण बघा किती मस्त असा लाल कलर आहे. जर कसली ग्रेव्ही वगैरे बनवतो म्हणलं तर एकदम मस्त एकदम लाल कलर येईल भारी. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी आहे. आणि ही मी पालकची भाजी खूप दिवसांनी दिसली मला तर घेतली, पण त्यामध्ये एवढा कचरा आहे. तिथे मला चांगली दिसली, तिथे जरा काळोख होता, शॅडो होती तर दिसलं नाही. तर हे बघा यामध्ये किती कचरा आहे. वर मोठी मोठी पानं चांगली आहेत आणि आतमध्ये सगळा कचरा आहे. सो ती साफ करून ठेवते पटापट. आणि आता मला आठवलं त्याचं मस्तपैकी आमच्या गावाकडे बनवतात स्पेशल असं डाळ पालक बनवणं.